हाय फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओच्याद्वारे आपण आज 24 डिसेंबर 2023 रोजी NMMS परीक्षेचा जो पेपर झालेला आहे त्यामधील गणित विषयाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 71, खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही? तर याचं करेक्ट आन्सर असेल बघा को कसोटी. ऑप्शन नंबर 4 को कसोटी. त्याच्यानंतर बघा 72वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येत नाही? तर त्या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 2 1 बाजू व 4 कोन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 73 बघा 73वा प्रश्न, कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू व कोन दुभाजकांचा संपात बिंदू एकाच रेषेवर असतात? तर याचं उत्तर असेल बघा काटकोन त्रिकोण. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 74 बघा 74वा प्रश्न. तर या ठिकाणी त्याचा आन्सर असेल बघा पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधाने चूक. पर्याय क्रमांक 4 असेल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 75, एका दुकानदाराने ₹10 सूट देऊन एक पुस्तक 360 रुपयास विकले तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? तर त्याचं उत्तर असेल बघा 400 रुपये. आता या ठिकाणी बघा 76वा प्रश्न, 3/5 7/9 1/3 9/11 यापैकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती? तर 16/33 म्हणजे 16/33 हे आन्सर असेल बघा पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात, तर तेच अंतर 7.5 तासात कापण्यासाठी कारचा सरासरी वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल? ह्याचं उत्तर असेल बघा 8. पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. ओके, 0.2 प्लस 0.02 प्लस 0.002 म्हणजे या सर्वांचे ॲडिशन आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे बघा. तर या ठिकाणी ह्याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 0.049284. त्याच्यानंतर बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 60 सेमी लांबीची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 16 सेमी अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेमी असेल? 34 सेमी असेल बघा आन्सर. त्याच्यानंतर पहा एका इष्टिकाचित्ती आकाराच्या पेटीचे घनफळ 150 घ सेमी असून तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल तर तिची जाडी किती? तर याचा आन्सर असेल बघा 3 सेमी. पुढचा प्रश्न पहा, एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 84 मीटर असून त्या बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा एक वर्तुळाकार रस्ता तयार केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? त्याचा आन्सर असेल बघा 962.5 चौमी. म्हणजे फर्स्ट ऑप्शन असेल बघा 962.5 चौमी. त्याच्यानंतर त्याचं बघा आन्सर असेल पर्याय क्रमांक 4 0.28. त्यानंतर बघा 83 नंबरचा जो क्वेश्चन असेल आपल्याला हे सॉल्व करायचं आहे, सोडवायचं आहे. याचा ऑप्शन असेल बघा ऑप्शन नंबर 3 म्हणजे आन्सर असेल 1. एक उत्तर असेल बघा पर्याय क्रमांक 3. 5x² प्लस 10x मायनस 175 या बहुपदीस x प्लस 7 ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल? तर भागाकार येईल बघा 5x मायनस 25 आणि रिमाइंडर म्हणजेच बाकी असेल बघा 0. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा 85 नंबरचा प्रश्न, 5m/6 प्लस 3m/4 इज इक्वल टू 19/12 तर m बरोबर किती? तर हे जर आपण सोडवलं तर mची किंमत असेल बघा 1. त्याच्यानंतर 86 नंबरचा क्वेश्चन पहा. ओके, तर एका गावातील 20 कुटुंबातील सदस्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे तर त्या सदस्यांचा मध्य काढा. मध्य असेल बघा 3.3. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, दोन संख्यांचा गुणाकार 4107 आहे, जर त्यांचा मसावी 37 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर लहान संख्या असेल बघा 37. नंतरचा क्वेश्चन पहा, 11 मीटर व 19 मीटर लांबीचे दोन विजेचे खांब एकमेकांपासून 15 मीटर अंतरावर जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी किती मीटर असेल? 17 मीटर असेल बघा. त्यानंतर 10,8 दराने 20,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती? तर आन्सर असेल बघा 128 रुपये.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन, एका घनाकृतीला 12 शिरोबिंदू व 18 कडा असतील तर त्याच्या पृष्ठांची संख्या किती? तर आन्सर असेल बघा 8, पर्याय क्रमांक 3. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी ऑफ इंग्लिशला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.